मी सकाळी बाल्कनीत बसून अगदी शांतपणे चहा पीत होते आणि तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो वाचताच माझ्या हातातून चहाचा कप खाली निसटून पडला. मेसेज माझ्या नवऱ्याचा म्हणजेच अविनाशचा होता. त्यानं लिहिलं होतं, आमचं प्लॅनिंग बदललं आहे, तू आमच्याबरोबर येऊ शकत नाहीस. नंदिनी माझ्या आणि मुलांच्या बरोबर येत आहे. मी अवंतिका माने, वय वर्ष 63. सदाशिव पेठेत माझं स्वतःचं घर आहे. 2 खोल्या, समोर पोर्च आणि छोटीशी बाग. घरातली एक खोली मी माझ्या ऑफिससाठी वापरते. सलग 20 वर्ष मी संपत्ती सल्लागार म्हणून काम केलं. लोक मला प्रेमानं प्रामाणिक अवंतिकाताई असं म्हणत. पुण्यातला प्रत्येक भाग मला तोंडपाठ होता. कोणत्या भागात घर कितीला विकलं जाईल, कोणत्या संपत्तीचा सध्या काय भाव आहे, कोणता परिसर पुढे वाढणार आहे, कोणाची कागदपत्रं खरी आहेत आणि कोणाची खोटी, सगळं मला माहीत होतं. पण त्या दिवशी माझ्या स्वयंपाकघरात उभी राहून मला पहिल्यांदाच जाणवलं, मी माझ्याच घरात परकी झाले आहे. माझा फक्त वापर केला जात आहे. नंदिनी माझ्या नवऱ्याची पहिली बायको. माझ्या नवऱ्याची पहिली बायको नंदिनी आणि 17 वर्षापूर्वी तिनं अविनाशला सोडलं होतं आणि आता तिला माझी जागा घ्यायची होती. त्या दिवशी मी काहीच बोलले नाही. गपगुमान माझी कामं करत राहिले. पण त्या दोघांना कुठं माहीत होतं की ज्या स्त्रीला ते कमजोर समजत होते, तिच्याजवळ एवढी ताकद आहे की त्याचं अख्खं जगच उद्ध्वस्त होऊ शकतं. आयुष्यात मी बरंच काही पाहिलं होतं. संपत्तीवरून होणारे वाद, कुटुंबातली फसवणूक, नात्यांमधले विश्वासघात. पण हे सगळं माझ्याच घरात घडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. ज्या दिवशी अविनाशबरोबर माझं लग्न झालं त्याच दिवशी या सगळ्यांची बीजं रोवली गेली होती. ही गोष्ट 17 वर्षापूर्वीची. तेव्हा 38 वर्षाची होते आणि अविनाश 41चा. अविनाशचं पहिलं लग्न मोडलं होतं. नंदिनी नावाच्या स्त्रीशी त्याचं लग्न झालं होतं. ती मुंबईतील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत होती. त्या दोघांना 2 मुलं होती, प्रणय आणि रुचा. तेव्हा प्रणय 8 वर्षाचा होता आणि रुचा 5 वर्षाची. नंदिनीने अविनाशकडे घटस्फोट मागितला होता. ती म्हणाली होती, अविनाश माझ्या बरोबरीचा नाही, तो माझ्या व्यक्तिमत्वाला साजेसा नाही. मला त्याच्यापेक्षा कितीतरी श्रीमंत, यशस्वी असे पुरुष मिळू शकतात. नंदिनी मोठ्या पदावर होती, पगारही चांगला होता. पण अविनाश एका कंपनीत साधा क्लार्क म्हणून नोकरी करत होता. घटस्फोटानंतर मुलांची जबाबदारी ही अविनाशकडे आली. नंदिनीने ती जबाबदारी घ्यायला देखील नकार दिला होता, कारण तिला तिची नोकरी प्रिय होती, मुलं नाहीत. त्या काळात मी घर बसल्या प्रॉपर्टी सल्लागाराचं काम करत होते. काम अगदी सुरळीत चाललं होतं आणि कमाईही समाधानकारक अशी होती. शिवशक्तीनगरमध्ये माझं एक छोटंसं घर होतं. अविनाश आणि माझी एका लग्न समारंभात ओळख झाली. अविनाश माझ्या एका ग्राहकाचे पाहुणे म्हणून तिथे आले होते. त्यांनी मला आपली सगळी कहाणी सांगितली आणि 2 लहान मुलं, मोडलेला संसार आणि एकटेपण. मला त्यांच्याबद्दल कणव वाटू लागला. मनात विचार आला, कदाचित हेच माझं नशीब असेल. मुलांना आईची गरज आहे. अविनाश मला एक चांगला माणूस वाटला आणि मी लग्नाला होकार दिला. आमचं लग्न फार साध्या पद्धतीनं झालं. माझे काही मित्र, त्यांचे काही पाहुणे, इतकेच. मी प्रणय आणि रुचाची सावत्र आई झाले. सुरुवातीची काही वर्ष खूप चांगली गेली. मी त्या मुलांना माझीच मुलं समजून वाढवलं. सकाळी लवकर उठून त्यांच्यासाठी डबे तयार केले, त्यांना शाळेत पाठवलं, घरकाम सांभाळलं आणि त्याचबरोबर माझं कामही अगदी प्रामाणिकपणे मी करत होते. हळूहळू माझ्या गिरायकांची यादी वाढत गेली. पुण्यात लोक माझ्यावर विश्वास ठेवू लागले. घर घ्यायचं असेल तर अवंतिका ताईंनाच फोन करा. अविनाशचा पगार चांगला होता, जवळपास 50,000 रुपये. पण मीही कमवत होते, कधी 60 तर कधी 70,000 रुपये. महिन्याला संपत्तीच्या व्यवहारात दलाली चांगल्या प्रमाणात मिळत होती. मी मनोमन ठरवलं होतं, सगळ्यांनी मिळून राहिलं तर घर नीट चालेल. पण हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं, अविनाश मला बायको कमी आणि घरातली कामवाली जास्त समजू लागले. माझे पैसे कमावणं त्यांच्यासाठी माझं कर्तव्य होतं. त्यांच्या पगारातून फक्त मुलांचं शिक्षण भागायचं, उरलेला सगळा खर्च
हा घरातलं राशन, वीज बिल, पाण्याचं बिल, गॅस, आजारपण, सणासुदीला नवीन कपडे, मुलांचे वाढदिवस हे सगळं अगदी माझ्याच पैशातून होत होतं. तरीही मी कधी तक्रार केली नाही. मला नेहमी वाटायचं कदाचित हेच योग्य आहे, यालाच संसार म्हणतात. हेही माझंच कर्तव्य आहे, हा माझाच संसार आहे. मुलं माझ्यावर प्रेम करू लागली होती. प्रणय मला अवंतिका आई असाच म्हणायचा आणि रुचा मला मम्मी म्हणायची. त्यांच्यासाठी मी काहीही करायला तयार होते. अशीच 10 वर्ष निघून गेली. या काळात माझं काम अधिक वाढलं. मी सदाशिव पेठेत एक मोठं घर खरेदी केलं. 2 खोल्या, स्वयंपाकघर, बाहेर पोर्च आणि छोटीशी बाग. 10 वर्षापूर्वी ते घर 15 लाख रुपयांचं मी घेतलं होतं. आज त्याची किंमत 1.25 कोटी रुपयांवर गेली. त्या घराची सगळी कागदपत्रं माझ्याच नावावर होती. नोंदणीही माझ्याच नावावर. अविनाशचं नाव कुठेही नव्हतं. हे घर माझ्या कष्टाच्या पैशातून उभं राहिलं होतं. पण अविनाशला वाटायचं ते त्याचं घर आहे. नातेवाईक आले की ते अभिमानाने म्हणायचे, माझं घर कसं आहे. मी गप्प राहायची, ऐकून घ्यायची. यानंतर मी कल्याणनगरमध्ये एक छोटंसं घर गुंतवणुकीसाठी घेतलं. 50 लाख रुपये किंमत होती. त्या घरातून मला महिन्याला 15,000 रुपये भाडं मिळायचं. ते घरही माझ्याच नावावर होतं. अविनाशला हे माहीत होतं, पण ते कधीच त्याला माझं घर म्हणायचे नाहीत. ते फक्त अवंतिकाची गुंतवणूक अशीच होती. त्याचबरोबर मी बचतीलाही सुरुवात केली. दर महिन्याला उरलेले पैसे मी बँकेत जमा करत होते. हळूहळू माझ्या खात्यात 30 लाख रुपये साठले. थोडी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली. सोन्याचे दागिनेही जवळपास 20 लाख रुपयांचे होते. मी संपत्ती सल्लागार होते. मला चांगलं माहीत होतं पैसे कसे साठवायचे आणि योग्य ठिकाणी कसे गुंतवायचे. मी प्रत्येक कागद जपूनच ठेवायची. प्रत्येक पावती, प्रत्येक नोंदणी, प्रत्येक बँक तपशील ही माझी कायमची सवय झाली होती. कारण मालमत्तेच्या व्यवहारात कागदपत्र हाच सर्वात मोठा पुरावा असतो. पण अविनाशला या सगळ्यात कधीच रस नव्हता. त्यांना फक्त एवढंच माहीत होतं, अवंतिका पैसे कमावते आणि घर चालवायला मदत करते. किती कमावते, काय करते हे त्यांनी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. प्रणय मोठा झाला. त्याने BCom पूर्ण केलं आणि नंतर व्यवसाय व्यवस्थापनात पदवी घेतली. त्याच्या शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च मीच केला होता. रुचाने जनसंचाराचा अभ्यास केला. तिची फी, पुस्तकं, संगणक आणि इतर सगळं साहित्यही मीच खरेदी करून दिलं. अविनाशच्या पगारातून फक्त घरातलं राशन आणि त्यांचा वैयक्तिक खर्च भागायचा. 5 वर्षापूर्वी प्रणयचं लग्न झालं. मुलगी मुंबईची होती, चांगल्या घरातली. लग्नात 10 लाख रुपयांचा खर्च झाला. अविनाश म्हणाले, हा खर्च आपण दोघं मिळून करूया. पण खरं म्हणजे 7 लाख रुपये मी दिले होते आणि त्यांनी फक्त 3 लाख. तरीही सर्वांसमोर ते अभिमानाने सांगत होते, मी माझ्या मुलाच्या लग्नात कोणतीही कमतरता ठेवली नाही. 3 वर्षापूर्वी रुचाचं लग्न झालं. तिथेही तेच चित्र होतं. एकूण 20 लाखांचा खर्च झाला. 15 लाख मी दिले आणि 5 लाख अविनाशने. पण तरीही लोक अविनाशचं कौतुक करत होते. किती चांगला बाप आहे. मला या सगळ्याचा फारसा फरकही पडत नव्हता. मी मुलांवर अगदी मनापासून प्रेम करत होते. ती माझीच होती. पैशांचा हिशोब कशाला ठेवायचा. पण गेल्या 1 वर्षापासून काहीतरी वेगळंच वाटू लागलं होतं. अविनाशचा मोबाईल आता कायम त्यांच्याजवळच असायचा. पूर्वी तो मोबाईल सहज टेबलावर ठेवायचे, पण आता मात्र प्रत्येक वेळी तो खिशात ठेवू लागले होते. रात्री झोपताना सुद्धा फोन उशाखाली ठेवत. कधीकधी तर मध्यरात्री उठून बाहेर पोर्चमध्ये येत झोपाळ्यावर बसत आणि कुजबुजत कुणाशी तरी बोलत असायचे. मी विचारायची काय झालं, तर कधी म्हणायचे ऑफिसचं काम आहे, तर कधी मित्राचा फोन आहे. पण मला माहीत होतं रात्रीच्या 1 वाजता कोणतंच ऑफिसचं काम नसतं. हळूहळू त्यांनी नवीन कपडे खरेदी करायला सुरुवात केली. पूर्वी वर्षातून 1-2 ड्रेस घ्यायचे. आता मात्र दर महिन्याला काही ना काही खरेदीही होत होती. परफ्यूम वापरायला लागले. जिममध्ये जाणं सुरू झालं. मी मनातल्या मनात समजून घेतलं, कदाचित प्रमोशन मिळणार असेल, एखादं चांगलं पद मिळणार असेल म्हणून स्वतःची पर्सनॅलिटी सुधारत असतील. पण त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. एक दिवस माझ्या लक्षात आलं की ते कोणाला तरी मेसेज पाठवत बराच वेळ बोलत होते.
नाव होतं यांनी. हे नेमकं कोण आहे ते मला कळत नव्हतं आणि मी काही विचारलंसुद्धा नाही, कारण मला त्यांच्यावर संशय घ्यायचा नव्हता. 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अविनाश अचानक म्हणाले, मला 5 लाख रुपये हवेत. प्रणयला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. मी विचारलं, तो कोणता व्यवसाय सुरू करणार आहे? तेव्हा अविनाश म्हणाले, याबद्दल आपण नंतर बोलूया, आधी पैसे पाठव. मी होकारार्थी मान हलवली. माझी 5 लाखांची FD मोडून मी अविनाशला पैसे दिले. त्यांनी ते पैसे प्रणयला पाठवले, पण प्रणयकडून कधी साधा थँक्यूचा मेसेजसुद्धा आला नाही. मीच त्याला विचारलं, तुझा नवीन व्यवसाय कसा चालू आहे? तेव्हा त्यानं फक्त एकच शब्द उत्तर दिलं, छान. ते उत्तर वाचून मला थोडंसं विचित्रच वाटलं, पण मी फारसं डोकं चालवलं नाही. 2 महिन्यापूर्वी अविनाश म्हणाले, आपण सगळे मिळून जहाजातून प्रवास करणार आहोत. कुटुंबाबरोबर पिकनिकला. प्रणयची बायको, रुचाचा नवरा आणि मी. मला प्रचंड आनंद झाला. पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्र कुठेतरी फिरायला जाणार होतो. मी विचारलं, किती खर्च येईल? अविनाश म्हणाले, 6 जणांसाठी 12 लाख. मी म्हणाले, मी अर्धा खर्च देईन. तेव्हा अविनाश म्हणाले, नको, सगळी व्यवस्था मी करीन. हे ऐकून मला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण एवढा पैसा अविनाशकडे कुठून आला? पण मी स्वतःला समजावलं, कदाचित भविष्यासाठी साठवलेला पैसा काढला असेल किंवा एखादं बक्षीस मिळालं असेल. फिरायला जायची तारीख ठरली. पुढच्या महिन्याची 20 तारीख. मी खूपच उत्साही होते. त्या आनंदात मी खास 2 साड्या निवडून घेतल्या होत्या. एक साडी निळ्या रंगाची, आकाशासारखी शांत आणि प्रसन्न, आणि दुसरी साडी हिरव्या रंगाची, निसर्गाची ताजगी आणि उत्साह जपणारी. त्या 2 साड्यांच्या रंगातच माझ्या फिरण्याचा आनंद, हलकेपणा आणि स्वप्न दडलेली होती. पण मग ती सकाळ उजाडली, ज्या दिवशी अविनाशचा मेसेज आला, आपलं प्लॅनिंग बदललं आहे. तू आमच्याबरोबर प्रवास करू शकत नाहीस. नंदिनी माझ्या आणि मुलांच्या बरोबर येत आहे. माझ्या कुटुंबाबरोबर. नंदिनी, अविनाशची पहिली बायको, जिनं त्यांना 17 वर्षापूर्वी सोडलं होतं आणि आता परत आली होती आणि माझी जागा घेत होती. मी स्वयंपाकघरात उभी होते. माझे हात थरथरत होते, पाय सुन्न झाले होते. हातातला चहाचा कप फरशीवर पडला आणि तुकडे झाला. मी त्या तुकड्यांकडे पाहत राहिले. उचलायचंही भान राहिलं नाही. काही क्षण मी फोनच्या मेसेजकडे पाहत राहिले. मग मी अविनाशला फोन लावला. त्यांनी उचलला नाही. उलट मेसेज आला, मी आत्ताच बोलू शकत नाही, आपण नंतर बोलूया. मी तिथेच फरशीवर बसले, फुटलेल्या कपांच्या तुकड्यांकडे, आणि मग माझ्या डोळ्यासमोर गेल्या 17 वर्षात मी जे काही करत आले होते ते सगळं एकामागोमाग एक आठवू लागलं. प्रणय आणि रुचाचं संगोपन मीच केलं. त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न, त्यांचे सगळे हट्ट, अगदी सगळं काही. अविनाशला साथ दिली, घर चालवलं, कामं केली, पैसा कमवला. घराची आणि मुलांची पूर्ण जबाबदारी मी खांद्यावर घेतली. आणि आज त्यांनी मला सांगितलं की मी या कुटुंबाचा हिस्सा नाही, नंदिनी आहे. ज्या स्त्रीला कधीच या मुलांची काळजी वाटली नाही, जे आपल्या नोकरीसाठी, पैशासाठी सगळं काही सोडून गेली, ती अविनाशच्या कुटुंबातली आहे. आणि मग मी कोण आहे? त्या दिवशी मी मनसोक्त रडले, डोळ्यातले पाणी पुसलं आणि स्वतःला सावरलं. मी उठून उभी राहिले, फुटलेल्या कपाचे तुकडे उचलले, फरशी स्वच्छ पुसली, अंघोळ केली आणि तयार झाले. आरशात स्वतःकडं पाहिलं आणि मग थेट माझ्या ऑफिसच्या खोलीत गेले. त्या खोलीत माझ्या वडिलांचा फोटो लावलेला होता. तेही एक संपत्ती सल्लागार होते. हे काम त्यांनीच मला शिकवलं होतं. ते नेहमी म्हणायचे, अवंतिका बाळा, आयुष्यात प्रत्येक कागद जपून ठेव. कागदच सत्याचा सर्वात मोठा पुरावा असतो. मी कपाट उघडलं. त्यात माझे सगळे कागद अगदी व्यवस्थित फाईलमध्ये लावून ठेवलेले होते. एक फाईल, सदाशिव पेठमधील घर, कायदेशीर नोंदणी माझ्या नावावर. दुसरी फाईल, कल्याणनगरमधील भाड्याने दिलेलं घर, तेही पूर्णपणे माझ्याच नावावर. तिसऱ्या फाईलमध्ये बँकेचे कागद होते, फिक्स डिपॉझिटच्या पावत्या होत्या, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक होती.
सगळं काही माझ्याच नावावर आणि चौथी फाईल काढली. सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या, त्यावरती फक्त माझंच नाव होतं. अविनाशचं नाव कुठंच नव्हतं. त्या क्षणी मला सगळं स्पष्ट झालं. अविनाशने मला बाजूला का केलं याचं कारण समजलं. त्यांना वाटलं मी कमजोर आहे. त्यांना वाटलं मी काहीही न बोलता अगदी सगळं सहन करेन. त्यांना वाटलं या घरावर आणि पैशावर त्यांचाही अधिकार आहे. पण त्यांना माहीत नव्हतं संपत्ती सल्लागार असण्याचा नेमका अर्थ काय असतो. मला नियम माहीत होते, मला माझे अधिकार माहीत होते आणि स्वतःचं संरक्षण कसं करायचं हेही मला चांगलंच माहीत होतं. मी फोन हातात घेतला आणि माझ्या वकील मित्राला अर्जुन देशमुखला फोन केला. अर्जुन माझा जुना मित्र होता. आम्ही दोघंही 20 वर्षापूर्वी एकमेकांना ओळखत होते. त्याचं ऑफिस शांतीनगरमध्ये होतं. औपचारिक बोलणं झाल्यावर मी गंभीर आवाजात म्हणाले, अर्जुन, मला तुला भेटायचं आहे आणि हेही आजच. अर्जुनने विचारलं, काय झालं अवंतिका? मी म्हणाले, भेटल्यानंतर सांगते, पण मला तुला भेटायचंच आहे. 1 तासानंतर मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये होते. मी त्याला सगळं काही सांगितलं. अविनाशचा मेसेज, नंदिनीचं त्याच्या आयुष्यात पुन्हा येणं, जहाजावर फिरायला जाण्याचा प्लॅन आणि माझं नाव अचानक काढून टाकणं. अर्जुनने सगळं शांतपणे लक्षपूर्वक ऐकून घेतलं. मग तो म्हणाला, अवंतिका, तुझ्याजवळ नेमकं काय काय आहे? मी सांगितलं, संपत्ती किती आहे? मी सांगितलं, सदाशिव पेठमधलं घर 1,50,00,000, कल्याणनगरमधील भाड्याचं घर 50 लाख, 38 लाखांची FD, 20 लाखांचे दागिने आणि म्युच्युअल फंडात थोडी गुंतवणूक. अर्जुनने विचारलं, हे सगळं कोणाच्या नावावर आहे? मी ठामपणे म्हणाले, हे सगळं माझ्याच नावावर आहे. एकही कागदावर अविनाशचं नाव नाही. अर्जुनचे डोळे क्षणभर चमकले. तो म्हणाला, अवंतिका, तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. तू आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित आहेस. ही सगळी संपत्ती तुझी आहे. यावर अविनाशचा कोणताही अधिकार नाही. जर मी अविनाशला घटस्फोट दिला तर अर्जुन शांतपणे म्हणाला, तरीसुद्धा ही सगळी संपत्ती तुझीच राहील. श्रीधन आणि स्वतःच्या कमाईतून घेतलेली संपत्ती ती फक्त तुझीच आहे. अविनाश यामधला 1 रुपया सुद्धा मागू शकत नाही. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि ठामपणे म्हणाले, अर्जुन, मला अविनाशला घटस्फोट द्यायचा आहे. तो क्षणभर थांबला आणि विचारलं, तू शांत डोक्याने विचार केलास ना? मी उत्तर दिलं, हो. ज्या माणसाने 17 वर्षानंतर मला सांगितलं की मी त्याच्या कुटुंबाचा भाग नाही, अशा माणसाबरोबर मी आता 1 क्षणही राहू शकत नाही. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, मी कागदपत्र तयार करतो, पण तू एक काम कर, सगळे पुरावे गोळा कर. अविनाशसोबतचं तुझं लग्नाचं प्रमाणपत्र, तुझ्या सर्व संपत्तीचे कागद, बँकेचे तपशील, सगळं काही. मी शांतपणे म्हणाले, सगळं माझ्याजवळ व्यवस्थित फाईलमध्ये आहे. अर्जुन हसला आणि म्हणाला, अवंतिका, हीच तुझी खरी ताकद आहे. तू अत्यंत व्यवस्थित आहेस. तुझ्याजवळ प्रत्येक गोष्टीचा ठोस पुरावा आहे. मी घरी परत आले. संध्याकाळी अविनाश घरी आला. मी त्याला काहीच विचारलं नाही. नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला, जेवण वाढलं आणि न बोलता जेवण झालं. जेवणानंतर अविनाशने विचारलं, सकाळचा मेसेज मिळाला का? मी म्हणाले, हो. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, हे बघ अवंतिका, हे सगळं नंदिनीसाठी गरजेचं होतं. तिनं मुलांना वेळ दिला नव्हता. आता तिला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे. मी विचारलं, आणि मी? अविनाश म्हणाला, तू घरी राहून घर सांभाळ, तुझं काम बघ. आम्ही सगळे 10 दिवसात परत येऊ. मी शांतपणे म्हणाले, अच्छा, फक्त एवढंच? मी त्यानंतर काहीच बोलले नाही. अविनाशला वाटलं की मी सगळं स्वीकारलं आहे. त्याचा समज झाला की अवंतिका काहीच बोलत नाही, गपगुमान माझ्या म्हणण्यानुसार सगळं करेल. पण त्याला कुठं माहीत होतं की मी कोणत्या तयारीत आहे. पुढच्या 2 दिवसात मी सर्व कागदपत्रांच्या प्रतिलिपी काढल्या आणि सगळे कागद अर्जुनकडे दिले. त्याने अगदी क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाचे कागद तयार केले. मानसिक क्रूरतेच्या आरोपासह मी अजून एक पाऊल उचललं. माझा जुना मित्र आणि संपत्ती सल्लागार आनंद पाटील यांच्याशी चर्चा केली.
त्याला सांगितलं की सदाशिव पेठेतील माझं घर ताबडतोब विकायचं आहे. आनंदने आश्चर्याने विचारलं, का? सगळं ठीक आहे ना? मी म्हणाले, हो, मला फक्त माझ्या आयुष्यात थोडे बदल हवेत. आनंद म्हणाला, हे घर 1,30,00,000 सहज विकलं जाईल. मी विचारलं, 10 दिवसात विकू शकशील का? तो म्हणाला, मी प्रयत्न करतो. 3 दिवसांनी आनंदचा फोन आला. एक पार्टी मिळाली आहे. 1,20,00,000 द्यायला तयार आहे. रोख रक्कम देईल. मी म्हणाले, ठीक आहे. 5 दिवसात सगळं लिखित काम पूर्ण करा. पैसे ट्रान्स्फर झाले. माझ्या बँक खात्यात 1,20,00,000 जमा झाले होते. अविनाशला याची काहीच कल्पना नव्हती. तो आपल्या प्रवासाच्या तयारीत मग्न होता. नवे कपडे, परफ्यूम, बूट सगळं काही खरेदी करत होता. नंदिनीला अधिक आकर्षित करण्यासाठी प्रणय आणि रुचा खूपच उत्साही होते. आपल्या खऱ्या आईसोबत वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळत होती. माझी मात्र कोणीही चौकशी केली नाही. मी कशी आहे, मला काय वाटतंय याची कोणालाच काळजी नव्हती. प्रवासाच्या आदल्या दिवशी मी घरातील सगळे सामान आवरलं त्यानंतर माझे कपडे, पुस्तकं, जे काही आवश्यक वस्तू आहेत त्या बाजूला ठेवल्या. अविनाशचे सगळे कपडे एका बॅगमध्ये भरले. प्रणय आणि रुचाचं जे काही सामान इथे होतं ते वेगळ्या बॉक्समध्ये ठेवलं. अविनाशने विचारलं, तू हे सगळं काय करत आहेस? मी अगदी सहजपणे म्हणाले, काही नाही, थोडीशी सफाई करते आहे. नको असलेले सामान काढते आहे. तुम्ही लोक फिरून या. मी घर नीट स्वच्छ करून ठेवते. अविनाशला किंचितही शंका आली नाही. त्याला वाटलं अवंतिका नेहमीसारखंच आपलं काम करत आहे. जहाजाने प्रवास करण्याच्या दिवशी सकाळी सगळे लवकर निघाले. अविनाश, प्रणय आणि त्याची बायको रुचा आणि तिचा नवरा आणि नंदिनी. माझा कोणीही निरोप घेतला नाही. जाता जाता अविनाश फक्त एवढंच म्हणाला, घरावर लक्ष ठेव. मी म्हणाले, हो. दरवाजा बंद झाला. मी घरात एकटीच उभी राहिले, पण मी रडले नाही. मी आनंदला फोन केला आणि म्हणाले, आता सुरुवात कर. तो म्हणाला, पार्टी तयार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 गाड्या आल्या. अविनाशचं मुलांचं सगळं सामान मी बाहेर काढलं. थोडंसं आवश्यक सामान ठेवून उरलेलं गरजू लोकांना दान केलं. घराची चावी मी आनंदकडे दिली, नवीन घरमालकाकडे सुपूर्द करण्यासाठी. त्यानंतर मी एका विश्रामगृहात गेले. तिथे 2 दिवस राहिले. या 2 दिवसात पिंपरीमध्ये एक छोटंसं एका खोलीचं घर पाहिलं. 50 लाखांना. मला ते घर आवडलं. मी ते ताबडतोब खरेदी केलं. 1 महिन्यात सगळं कागदोपत्री काम पूर्ण होणार होतं. मी अर्जुनला स्पष्ट सांगितलं, घटस्फोटाची नोटीस पाठवा आणि प्रतिबंधात्मक आदेशासाठीही अर्जही तात्काळ दाखल करा. अविनाशच्या ऑफिसचा पत्ता मी त्याला दिला आणि इतक्यातच थांबले नाही, तर एक लिखित नोटीसही पाठवली. घटस्फोटाचे कागद, प्रतिबंधात्मक आदेशाची प्रत आणि एक पत्र ज्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की अवंतिका मानेने सदाशिव पेठेतील घर विकलेलं आहे आणि आता त्या पत्त्यावर राहत नाहीत. त्यावेळी अविनाश जहाजावर होते. समुद्राच्या मध्यभागी त्यांना काहीच कल्पना नव्हती आणि मी विश्रामगृहात अगदी शांतपणे बसले होते. या 17 वर्षात पहिल्यांदाच मला जाणवलं, मी स्वतंत्र झाले आहे. 10 दिवसांनी ते सगळे परत आले. अविनाशने घराच्या कुलपात चावी घातली, पण कुलूप उघडलंच नाही. कुलूप बदललेलं होतं. त्यांनी मला फोन केला. मी उचलला नाही. पुन्हा फोन वाजतच राहिला. शेवटी मी एकच मेसेज पाठवला, माझ्या वकिलाशी संपर्क साधा. खाली अर्जुन देशमुखांचा नंबर पाठवला. अविनाश घाबरले. त्यांनी तात्काळ अर्जुनला फोन केला. अर्जुनने त्यांना सगळं स्पष्ट सांगितलं. घर विकलेलं आहे. अवंतिकाने घटस्फोटासाठी नोटीस पाठवलेली आहे आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. अवंतिका अविनाशच्या जवळ येऊ शकत नाही. अविनाशला जबर धक्का बसला. यावेळी त्यांनी मला पुन्हा फोन केला. आता मात्र मी फोन उचलला. ते ओरडून म्हणाले, अवंतिका, हे सगळं काय आहे? मला न विचारता घर विकलंस? मी अगदी शांतपणे उत्तर दिलं, ते घर माझं होतं, माझ्या नावावर होतं, मी विकलं. अविनाश म्हणाले,
पण मग आम्ही सगळे कुठे राहणार? मी विचारपूर्वक म्हणाले. तुम्हा लोकांना तर तुमच्या कुटुंबासोबत राहायचं आहे ना? नंदिनीसोबत. तुमचं कुटुंब? मी तर बाहेरची होते ना. अविनाश चिडून म्हणाले. अवंतिका, हा वेडेपणा आहे. तू असं करू शकत नाहीस. मी अगदी ठामपणे म्हणाले. मी असंच केलं आहे. आता तुम्ही माझ्या वकिलाशी बोला. मला मात्र त्रास देऊ नका. प्रतिबंधात्मक आदेश आहे, नाहीतर मी तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल करेन. एवढं बोलून मी फोन कट केला आणि त्यानंतर अविनाशशी असलेले सगळे संपर्क मी तोडून टाकले. दुसऱ्या दिवशी अर्जुनचा फोन आला. तो म्हणाला, अवंतिका, अविनाश आज माझ्या ऑफिसमध्ये आला होता. खूप रागात होता. म्हणत होता, हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही असं करू शकत नाही. मी विचारलं, तू काय उत्तर दिलंस? अर्जुन म्हणाला, मी सगळे कागद त्यांना दाखवले. संपत्तीचे, बँकेचे तपशील, सगळं काही. त्याच्या नावावर एकही संपत्ती नाही. मी घटस्फोटाचं कारणही स्पष्ट केलं. मानसिक क्रूरता, जहाज यात्रेला न बोलवणं, घटस्फोटित बायकोला कुटुंबाचा भाग मानणं, तिच्याबरोबर संबंध ठेवणं आणि तुला परकी समजणं, सगळं लिखित स्वरूपात आहे. मी विचारलं, अविनाश काय म्हणाले? अर्जुन म्हणाला, पहिल्यांदा ते ओरडत होते, नंतर विनवणी करू लागले. म्हणाले, हा सगळा गैरसमज आहे. नंदिनीला मी फक्त मुलांसाठी भेटत होतो. मी विचारलं, पुढे काय झालं? अर्जुन म्हणाला, मी त्यांना स्पष्ट सांगितलं, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते कोर्टात सांगा. आता एवढंच लक्षात ठेवा, प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. अवंतिका, तू काळजी करू नकोस. तो तुझ्याजवळ येऊ शकत नाही आणि घटस्फोटाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. मी म्हणाले, ठीक आहे, पण पुढे काय? अर्जुन म्हणाला, आता कोर्टात सुनावणी होईल, पण मला वाटतं अविनाश फारसा विरोध करणार नाही. त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. सगळी संपत्ती तुझ्या नावावर आहे. तू कोणतीही चूक केलेली नाही. चूक त्याचीच आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच मनापासून वाटलं, मी योग्य तो निर्णय घेतला आहे. 2 दिवसांनी प्रणयचा फोन आला. तो म्हणाला, आई, तू हे काय करत आहेस? बाबा म्हणाले की तू घर विकलं आहेस. आम्ही कुठे राहणार? मी अगदी शांतपणे म्हणाले, प्रणय, तुला माहीत आहे मी या 17 वर्षात काय केलं आहे. तुला शिकवलं, तुझ्या व्यवसायासाठी 5 लाख रुपये दिले, पण तू मला एकदाही विचारलं नाहीस मी कशी आहे, मला काय वाटते. जेव्हा तुझे बाबा जहाज यात्रेला मला न नेता नंदिनीला घेऊन गेले, तेव्हा तू मला एकदाही फोन केलास का? तुझ्या बाबांनी मला फक्त एक मेसेज पाठवला, तुझं यात्रेला जाणं कॅन्सल केलं आहे. प्रणय शांत झाला. मी पुढे शांत पण गंभीर आवाजात म्हणाले, तू तुझ्या खऱ्या आईसोबत राहा. तीच तुमचं कुटुंब आहे ना. मी तर फक्त एक अनोळखी आहे. आता मी माझं आयुष्य जगत आहे. प्रणय म्हणाला, पण आई. मी त्यांचं वाक्य मध्येच थांबवत म्हणाले, मला आई म्हणू नकोस. मी तुझी आई नाही आणि कधीच नव्हते. तुझ्यासाठी मी फक्त एक सोय होते. गरज होती तेव्हा माझा वापर केला गेला. आता गरज उरली नाही म्हणून मला बाजूला केलं गेलं. पण आता ही अनोळखी बाई तुम्हाला कोणतीही सोय देणार नाही. एवढं बोलून मी फोन कट केला आणि थोड्याच वेळात रुचाचा मेसेज आला. तू हे सगळं का केलंस? आम्ही सगळे खूप टेन्शनमध्ये आलो आहोत. मी उत्तर दिलं, तुला टेन्शन आलं? जेव्हा मी घरी एकटी होते तेव्हा तुम्ही सगळे जहाजावर मजा करत होतात. तेव्हा एकदाही विचार केलास का मला काय वाटत असेल, मी कशी असेल? नाही ना. मग आता मला तुमच्या टेन्शनची काहीच काळजी नाही. त्यानंतर नंदिनीच्या नंबरवरून मेसेज आला, मला माहीत आहे तुम्हाला राग आला आहे, पण अविनाश आणि मुलं कुठे राहणार याचा तरी विचार करा. तिचा मेसेज वाचून मला हसू आलं आणि मी उत्तर दिलं, तुमच्याजवळ राहतील. तुम्ही तर त्यांच्या कुटुंबातलेच आहात ना. कुटुंबातले लोक एकमेकांची काळजी घेतात. मग आता ती काळजी तुम्ही घ्या. नंदिनीने पुन्हा लिहिलं, माझ्याजवळ जागा नाही. मी एका छोट्या घरात राहते. मी अगदी स्पष्ट लिहिलं, ही माझी समस्या नाही. तुम्ही लोकांनी मला कुटुंबाबाहेर काढलं आहे. आता पुढचं सगळं तुम्हीच सांभाळा. एवढं बोलून मी तिचा नंबर ब्लॉक केला. पुढचे काही आठवडे अत्यंत कठीण गेले.
अविनाशने माझ्याशी संपर्क साधण्यासाठी कितीतरी प्रयत्न केला, पण मी एकदाही त्याला उत्तर दिलं नाही. अर्जुन सगळं अगदी शांतपणे पाहत होता. एके दिवशी अर्जुनचा फोन आला. तो म्हणाला, अवंतिका, अविनाश घटस्फोट द्यायला तयार होत आहे. तो कोणताही विरोध करणार नाही. त्याने कागदावर सह्या केल्या आहेत. मी निर्धाराने शांत झाले. मी विचारलं, सगळी प्रक्रिया कधी पूर्ण होईल? तो म्हणाला, 3 महिने लागतील. कायदेशीर प्रक्रिया आहे. आता कोणताही अडथळा नाही. मी म्हणाले, अर्जुन, मी तुझी मनापासून आभारी आहे. तुझ्या मदतीशिवाय मी हे सगळं करू शकले नसते. अर्जुन म्हणाला, अवंतिका, हा तुझा अधिकार होता. तू काहीही चुकीचं केलेलं नाहीस. तू फक्त स्वतःचं रक्षण केलं आहेस. या 3 महिन्यात मी माझं आयुष्य पुन्हा नीट उभं केलं. पिंपरीमध्ये घेतलेल्या घराचं सगळं काम पूर्ण केलं आणि त्या घरात राहायला गेले. ते एक छोटंसं एका खोलीचं घर होतं, पण माझं स्वतःचं आणि हक्काचं होतं. ते माझ्या नावावर. मी संपत्ती सल्लागाराचं काम पुन्हा घरातून सुरू केलं. हळूहळू क्लायंट वाढू लागले. जुने क्लायंटही परत येऊ लागले. लोकांना कळलं की अवंतिकाताई पुन्हा काम करत आहेत. कल्याणनगरमधलं भाड्याने दिलेलं घर अजूनही माझ्याच नावावर होतं. त्या घराचं दर महिन्याला 15,000 रुपये भाडं मिळत होतं. बँकेत माझ्या खात्यावर सदाशिव पेठेत विकलेल्या घराचे 1,20,00,000 रुपये होते आणि 50 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले होते. त्या सगळ्यावर मला चांगलं व्याजही मिळत होतं. मी माझ्या आयुष्याला एका शिस्तबद्ध दिनचर्येत बसवलं. कोणताही दिखावा नाही, कोणतंही खोटं नातं नाही. फक्त मी, माझं काम आणि माझं स्वातंत्र्य. 3 महिन्यानंतर माझा आणि अविनाशचा कायदेशीर घटस्फोट झाला. मी पूर्णपणे स्वतंत्र झाले होते. अविनाश माने आता माझ्या आयुष्याचा भाग नव्हते. नंतर मला कळलं, नंदिनीने अविनाशला परत स्वीकारलं नाही. तिला जेव्हा समजलं की अविनाशकडे घर आहे ना पैसा आहे, तेव्हाच तिची रुची संपली. तिला वाटत होतं अविनाशकडे भरपूर संपत्ती आहे, पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा ती त्याच्यापासून दूर निघून गेली. आज अविनाश एका भाड्याच्या छोट्याशा खोलीत राहतो. त्याच्या पगारातून फक्त भाडं आणि खाण्याचा खर्च भागतो. ज्याला वाटत होतं सगळं काही माझंच आहे, त्याला शेवटी हेच कळलं, खरं तर त्याच्याकडे काहीच नव्हतं. प्रणय आणि रुचालाही हळूहळू उमगलं, त्यांनी किती मोठी चूक केली होती. ज्या आईने त्यांचं संगोपन केलं, त्यांना शिकवलं, त्यांची लग्न लावून दिली, त्यांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता केली, त्याच आईला त्यांनी बाजूला सारलं होतं. आणि ज्या आईसाठी त्यांनी सगळं सोडलं होतं, तीही अखेरीस त्यांच्यापासून दूर निघून गेली. कारण जेव्हा तिला कळलं की आता देण्यासाठी त्यांच्याजवळ काहीच उरलेलं नाही, तेव्हा तिची माया संपली. काही महिन्यानंतर प्रणयने मला फोन केला. तो म्हणाला, आई, मला माफ कर, आम्ही फार मोठी चूक केली. मी अगदी शांतपणे उत्तर दिलं, प्रणय, माफी तेव्हाच मागितली जाते जेव्हा चूक नकळत होते. तुम्ही मात्र जाणून बुजून मला अपमानित केलं, मला कुटुंबातून बाहेर काढलं. आता माफी मागण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. प्रणय अगदी गप्प झाला. मी पुढे म्हणाले, तुला आणि रुचाला एक महत्त्वाचा धडा मिळाला आहे. आयुष्यात कधीही कोणालाही कमी लेखू नका, विशेषतः त्या माणसाला जो तुमच्यासाठी सर्वस्व अर्पण करत असतो. कारण जेव्हा तो माणूस आयुष्यातून निघून जातो तेव्हाच तुम्हाला कळतं तुम्ही नेमकं काय गमावलं आहे. एवढं बोलून मी फोन कट केला. त्यानंतर प्रणयने अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मी कधीच उत्तर दिलं नाही. रुचानेही एक मोठं पत्र पाठवलं. त्यात लिहिलं होतं, मला खूप पश्चाताप होत आहे. तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाच्या होता हे मला तेव्हा समजलंच नाही, पण त्या पत्रालाही मी उत्तर दिलं नाही. काही नाती तुटतात आणि काही नाती एकदा तुटली की पुन्हा कधीच जोडली जात नाहीत. हे नातंही त्याच प्रकारचं होतं. आज त्या घटनेला 2 वर्ष पूर्ण झाली होती. मी माझ्या छोट्याशा घरात अगदी आनंदाने राहते. दररोज सकाळी उठते, पूजा करते, चहा बनवते आणि ऑफिसच्या खोलीत बसून कामाला लागते. माझे क्लायंट वाढले आहेत. लोकांना माझ्यावर विश्वास आहे. ते माझ्याकडून सल्ला घेतात. मी पुन्हा अवंतिकाताई झाले आहे, प्रामाणिक,
विश्वासू आणि स्वतंत्र. संध्याकाळी मी बाल्कनीत बसते, चहा पिते आणि पिंपरीच्या रस्त्याकडे पाहत राहते. आयुष्य किती बदलतं याचा विचार करते. मला कोणताही पश्चाताप नाही. मी जे केलं ते योग्यच केलं. मी स्वतःचं रक्षण केलं, माझ्या अधिकाराचं रक्षण केलं, माझ्या सन्मानाचं रक्षण केलं. कधी कधी लोक मला विचारतात, तुम्हाला एकटं वाटत नाही का? तेव्हा मी सांगते, एकटेपणा आणि एकांत यात फार मोठा फरक असतो. एकटेपणा तेव्हा वाटतो जेव्हा आजूबाजूला लोक असतात पण कोणीच तुम्हाला समजून घेत नाही. आणि एकांत तेव्हा असतो जेव्हा तुम्ही एकटे असता पण मनाला शांतता असते. मी एकांतात एकटी नाही, मी समाधानी आहे. या सगळ्या घटनेतून मला खूप काही शिकायला मिळालं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कधीही तुमच्या संपत्तीला हलक्यात घेऊ नका. प्रत्येक कागद तुमच्या नावावर ठेवा. प्रत्येक गुंतवणूक तुमच्याच नावावर करा. हा स्वार्थ नाही, हे संरक्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे अधिकार जाणून घ्या. कायदा काय सांगतो हे समजून घ्या. कारण तुम्ही शिक्षित आणि जागरूक असाल तर कोणीही तुमचं शोषण करू शकत नाही. आणि सन्मान, तो पैशांपेक्षा आणि नात्यांपेक्षाही अधिक महत्त्वाचा असतो. जो माणूस तुमचा मान ठेवत नाही त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. आणि कधीही कोणाला असं वाटू देऊ नका की तुम्ही कमकुवत आहात. गप्प राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही. आणि जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा ठाम आणि मोठ्या आवाजात बोला. सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं ज्ञान आणि तुमच्या अनुभवाची तुमची खरी संपत्ती. आज मी 65 वर्षाचे आहे, 63 नाही. आधीपेक्षा अधिक मजबूत, आधीपेक्षा अधिक स्वातंत्र्य, आधीपेक्षा अधिक आनंदी. अविनाश आजही त्या छोट्याशा भाड्याच्या घरात राहतो. नंदिनीने त्यालाही पुन्हा सोडलं आहे. मुलंही हळूहळू त्याच्यापासून दूर जात आहेत. मुलांना आता कळू लागलं आहे त्यांच्या वडिलांनी नेमकी कोणती चूक केली होती. पण ही आता माझी चिंता नाही. तो अध्याय मी कधीच बंद केला आहे. आता मी माझा नवा अध्याय सुरू केला आहे. कधी कधी मी माझ्या वडिलांच्या फोटोसमोर उभी राहते आणि मनात विचार करते, आज ते जिवंत असते तर त्यांना माझा किती अभिमान वाटला असता. त्यांनी मला शिकवलेला प्रामाणिकपणा, कष्ट आणि कागदाचं महत्त्व आज सगळं उपयोगी आलं होतं. आज मागे वळून पाहताना कोणतीही खंत नाही, कोणताही पश्चाताप नाही. कारण मी हरवले नाही, मी घडत गेले. मी वाचलं फक्त नात्यांपासून नाही. मी वाचले तर फक्त नात्यांपासून नाही तर अपमानापासून, अवहेलनेपासून आणि स्वतःला कमी लेखण्यापासून. आज मी एकटी नाही, मी संपूर्ण आहे. माझ्या हातात माझं आयुष्य आहे. मनात शांतता, पावलात आत्मविश्वास. आयुष्य कधी कधी आपल्याला तोडतं फक्त आपल्याला पुन्हा अधिक मजबूत उभं करण्यासाठी. आणि आज मी उभी आहे, शांत, स्वतंत्र, स्वतःवर अभिमान असलेली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.